अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याचशा जणांना असा प्रश्न पडतो की चांगल्याच माणसांना दुःख का असतं आणि पापी पाखंडी माणसं नेहमीच सुखी का असतात. ईश्वर जो करतो तो चांगल्यासाठीच करतो, ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एकदा यमदेवाने आपल्या दूताला पृथ्वीवर पाठवलं. एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं. तो तिथे पोचला, पण थोडा संभ्रमात पडला. त्या स्त्रीची 3 लहान जुडी, खरं तर तिळी म्हणतात त्यांना, बाळ रडत होतं. त्याचे बाबा तर खूपच आधीच देवाघरी गेले होते आणि आता आईविना ती अनाथ होती. हे सर्व बघून देवदूताला दया आली. तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला आणि सर्व परिस्थिती सांगितली. ती ऐकून यमराज भडकले. तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का? प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा निसर्ग नियमामध्ये हस्तक्षेप करत नाही. मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास? त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे. मी दुसऱ्या दूतांकरवी ते काम करीनच, पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या एवढा मोठा लागून गेलास. आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल व जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही. तू इथे परत येऊ शकणार नाहीस. इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्याच्या चुका आणि मूर्खपणावर तर अहंकारी माणूसच हसतो, पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य देखील लागतं. दूत शिक्षा भोगण्यास तयार होता. यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकललं गेलं. त्याच सुमारास समोरून एक चमत्कार येत होता. थंडीचे दिवस व तीसुद्धा रशियातली थंडी येऊ घातले होते, म्हणून आपल्या बायको आणि मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट्स खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता. त्याने त्या वस्त्रहीन देवदूताला बघितलं. त्याला दया आली. त्याने घरातील लोकांऐवजी या माणसांसाठीच कपडे, ब्लँकेट्स वगैरे खरेदी केलं. आणि नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देव जाणे. तो दूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस? माझ्या घरी चल काही दिवस. माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. काही दिवसांनी सगळं ठीक होईल. त्या देवदूताला घेऊन तो आपल्या घरी आला. आता मजा बघा हा. त्या चमत्कारालाही माहीत नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत ना. त्याच्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आलंय. त्याची ओळख करून देत चर्मकाराने सांगितलं, हा काही दिवस आपल्याकडे राहणार आहे. घरी आलेल्या अंगतुकाला बघून पत्नीचं टाळकंच सरकलं. त्याच्यासमोरच म्हणाली, इथं आपल्याला गिळायला अन्न नाही, त्यात भरीसभर म्हणून ही ब्यात का मागे लावून घेतलीस? आणि देवदूत पहिल्यांदा हसला. चांभाराला आश्चर्य वाटले. ती तुला एवढं बोलली आणि तू त्याच्यावर हसत आहेस? त्यावर देवदूत म्हणाला, अशा प्रकारे अजून 2 घटना झाल्यावर आणि त्यांच्यावर मी हसल्यावर त्यात उत्तर देईन. आजच्या घटनेत दूत हसला, कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजाची ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे. त्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्यांचं भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार किती सीमित आणि स्वार्थी असतात ना. हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता है. नियति के मन तो बहुत कुछ होता है. पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट्स न घेतल्याचे दुःख होतं. जो खो गया उसे देख रही थी, जो मिला है उसका क्या.
उसका तो अंदाज ही नहीं है। मुफ्त में घर में एक देवदूत आया है. 7 दिवसातच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला आणि देवदूताने बनवलेले चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्याची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यातच तर त्याची अशी ख्याती पसरली की या चांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही. अन्य देशातील राजांचेही जोड बनविण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले आणि घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली. दिवस, महिने, वर्ष पुढे सरकत होती. एकदा असं झालं, सम्राटाचा एक अधिकारी आला. चांभाराकडे कातडं सोपवलं व म्हणाला, हे खूप दुर्मिळ आणि महागडं कातडं आहे. तुझी कारिगिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आणले. आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे. चूक झाली, बूट बनवण्यासाठी दिलं आहे. लक्षात ठेव, सम्राटाच्या पायाकरिता बूट बनवायचे आहेत, स्लीपर नाही. अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले. रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती. चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं, हे बघ, सम्राटाच्या पायाकरिता या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत. स्लीपर नव्हे व कातडं सुद्धा बुटाच्या मापापुरतेच आहे. काही गडबड झाली तर नसती आफत ओढवेल. एवढं निक्षून सांगूनही देवदूताने स्लीपरच बनविल्या. चांभाराने त्या बघितल्या. तो इतका क्रोधित झाला आणि देवदूताला काठीने झोडपू लागला. तू मला फासावर लटकवणार आहेस का? एवढ्या वेळा तुला बजावलं तरी तू स्लीपर का बनवल्यास? त्यावर देवदूत जोरजोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला, बूट नको, स्लीपर बनवा. आपल्या सम्राटांना कालच दैवाज्ञा झाली. उद्या त्यांना अंत्यविधी आहे. भविष्य अज्ञात असतं, पण आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो. काल सम्राट असताना बुटांसाठी आटापिटा होता, आज स्लीपर हवी आहे. चांभाराने लगेच त्या स्लीपर्स दिल्या. अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला. मी तुला उगाचच मारले. देवदूताने शांतपणे सांगितलं, अरे, यात तुझा काहीही दोष नाही. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसऱ्यांदा देवदूत हसला, कारण भविष्य अज्ञात आहे आणि आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. साध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड त्रागा करत बसतो. मृत्यू घटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो आणि नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. देवदूताला जाणवू लागलं, त्या 3 अनाथ मुलींचे भवितव्य काय, हा अनाठायी विचार मी करत होतो. काही दिवसातच तिसरी घटना त्याच्यासोबत घडली. या चांभाराकडे एका धनाढ्य म्हणजेच धनसंपत्ती असलेल्या घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर 3 सुंदर युवती आल्या. 3ही युवतींचे लग्न ठरलं होतं. त्यांच्यासाठी उत्तम चढावाचे जोड बनवून हवे होते. देवदूताने 3 मुलींना पाहताक्षणीच ओळखलं. याच त्या 3 मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली आणि नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता. त्या 3 जणी अतिशय सुंदर आणि समृद्ध दिसत होत्या. देवदूताला उत्सुकता वाटली. त्याच्याबरोबर जी वृद्ध स्त्री होती त्या वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली, या मुली माझ्या समोरच राहत होत्या. यांची आई लहानपणीच देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यात दिवस काढत होती. तिच्या पश्चात या मुलींचं कसं होणार? मला दया आली
आणि या तिघींना मी दत्तक घेतलं. मला ही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलींप्रमाणेच यांचं पालन पोषण केलं आणि आता सम्राटाच्या राजपुत्रांशी या तिघीजणी विवाहबंद होणार आहेत. हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचं हसला. त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली. आज जर त्या 3 मुलींची आई जिवंत असती तर या तिघीजणी दरिद्र्यात खितपत पडल्या असत्या. पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला आणि तिघीजणींनी समृद्धी उपभोगली. तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख देखील प्राप्त झालं. देवदूताने सांगितलं, मी चुकलो होतो. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध आणि योग्य आहे. तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती मी आज पूर्ण झाली. आता मी तुझा निरोप घेतो. एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता तिथूनच अदृश्य झाला. कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्यासमोर ठेवायचा आहे. एकंदरीत सध्याचं वातावरण व काहींचे अपमृत्यू, देहहत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो, इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली? त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचं, मुलाबाळांचं काय होणार? काही जण तर या घटनांकरता चक्क परमेश्वराला दोषी ठरवतात. म्हणे त्याला जर न्यायचंच होतं तर हॉस्पिटलचाच खर्च व इतक्या यातना का दिल्या? ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर, कृपाळू असं करतो, तो आपल्यालाच मुलांशी असा निष्ठुरपणे कसा वागेल? मनाला येईल तसं स्वतः वागायचं, वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ निर्मळ परमेश्वराला अशी दूषण लावायची. हा करंटेपणा कशासाठी? वरील सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत. परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही, पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवितो. आणि म्हणून तो म्हणतो, न धरी शस्त्र करी मी, परी सांगीन गोष्टी मी. म्हणूनच कधीही कर्माचा खेळ कुणाला चुकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर असे चॅनलला कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.